नमस्कार. काम किती वेळ करावे हा सध्याचा अत्यंत चर्चेचा विषय. मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावरती त्यांची मतं मांडलीत आणि त्याच्यावर भयंकर निगेटिव्ह आणि काही प्रमाणात पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आलेल्या आहेत. किती वेळ काम करावं? काही लोक सांगतायत की 70 तास करावं, कुणीतरी म्हणतंय 90 तास काम करावं. आणि काम करणाऱ्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळं करिअरच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून, छंदांच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारचे त्याला कनेक्ट आहेत. त्याला हेल्थचा कनेक्ट आहे, त्याला कौटुंबिक स्वास्थ्य हा विषय आहे, कुटुंबातल्या सदस्यांना देणं असलेला अपेक्षित असलेला वेळ आहे, तुम्ही काय आवडता, तुम्हाला काय जमतं, तुमच्यासाठी ते कष्टाचं आहे का, या सगळ्या गोष्टींचा खरं तर विचार व्हायला पाहिजे. आपल्याला खरंच राष्ट्रनिर्माणाकडे तर नक्कीच जायचं आहे. म्हणजे देश हा ताकदवान बनवायचा आहे, इकॉनॉमी स्ट्रॉंगर बनवायची आहे, आपण श्रीमंत व्हायचं आहे. या सगळ्या प्रक्रियेत तरीसुद्धा मुद्दा येतो तो म्हणजे काम किती वेळ करायचं आहे. त्यामुळे आपण जरा मोकळेपणाने या विषयावर चर्चा करू. त्याची मांडणी मी करतो. तुम्हाला जे वाटेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. अर्थातच मी आजच्या या चर्चेमध्ये त्यातल्या कुठल्याही व्यक्तीचा काही आक्षेप न घेता माझं मत मांडणार आहे. जेव्हा काम न आवडणारं असतं तेव्हा ते खरं तर कमी वेळ केलं पाहिजे. जेव्हा काम अजिबात आवडत नसतं तेव्हा आपण जेव्हा ते करतो तेव्हा त्याच्यामुळे स्ट्रेस आपल्याला क्रिएट होतो. हा स्ट्रेस 8 तासांचा बेअर मिनिमम आहे, कारण त्याचा आपल्याला पगार मिळत असतो. काम आवडत नाहीये, आपण तर करिअरच्या मार्गदर्शनामध्ये सांगत असतो की आवडीचं काम करा आणि जर नावडीचं काम मिळालं तर ते आवडीने करा. म्हणजे इथे आपण एक उपाय सुचवलाय की ते काम आवडीने कर. पण काहीकांना ते जमत नाही, त्यांना ते कामच आवडत नसतं, परंतु ते केवळ पगारासाठी काम करतात. अशा लोकांना मात्र कामाचे तास वाढल्यानंतर आनंद होणारच नाही आणि होऊच नाही. त्याचं कारण त्यांच्या शरीरावरती घातक परिणाम, विघातक गोष्टी याच्यातून घडू शकतात. काम आवडत नसताना तुम्ही 8 तास दिले, डन. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की थोडं शिल्लक राहिले ते केलं आणि त्यानंतर तुम्ही घरचा रस्ता पकडला तर ते तुमच्यासाठी आणि कामासाठी सुद्धा गरजेचं आहे. कारण डुलक्या मारत केलेलं काम किंवा चुका करत केलेलं काम हे त्या कामाला सुद्धा काही इजा पोहोचवणारं आहे, त्याच्यातही क्वालिटी येणार नाही. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे न आवडणाऱ्या लोकांनी त्यांना खरं तर नियमाने दिलेलं जे काम आहे तेवढंच करावं. 90 तास वगैरे अजिबात शक्य नाही, ते करू पण नाही. अशा कामातून काही साध्य होणार नाही. ओके, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो ते म्हणजे जर काम तुमच्या आवडीचं असेल. आता याच्यातही अनेक उपमुद्दे आहेत. जर ते काम तुमच्या आवडीचं असेल आणि ते काम वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होणार नाहीयेत, तुम्हाला ते काम करताना, जसं की काम आवडतंय प्रोग्रॅमिंग करण्याचं, पण जास्त वेळ स्क्रीन टाईम झाल्यामुळे जर शरीरावर परिणाम होणार असेल तर तो विचार करावा लागेल. पण तुम्ही काम जे करताय ते काम इतकं आनंदाचं आहे, तर म्युझिकमध्ये तुम्ही काम करताय आणि म्युझिकमुळं तुमच्या शरीराला जास्त फायदा होणार आहे. बरं, हे काम तुम्ही घरात बसूनच करताय आणि घरातल्यांना त्याचा त्रास होत नाहीये आणि अधनंमधनं तुमच्या सुट्ट्यांचा म्हणजे मध्ये तुमच्या अलाउन्सेस आहेत, मध्ये तुम्ही उठताय, त्याच्यानंतर काही घरात काही वेळ देताय, तुमच्या कुटुंबासाठी काही इमर्जन्सी असतील तर तिथे वेळ देताय. पण काम मात्र तुम्ही दिवसाचे 12 तास करताय, 12 तास त्याच्यापेक्षा जास्त करताय. मी म्हणेल की चालणार आहे, कारण अशा ठिकाणच्या कामामध्ये तुम्हालाही तोटा नाहीये, तुम्हाला आवडतंय, त्याचबरोबर कुटुंबाला पण वेळ देऊ शकताय. अशा केसमध्ये कामाचे तास जरा वाढले तरी चालू शकतं. परंतु याच्यामध्ये शक्यतो ही मंडळी नोकरीवाली नसतात, तर ही स्वयंरोजगारवाली आणि छंदांमधली करिअर करणारी असतात. शासकीय नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काम किती वेळ करावं? शासकीय नियमाप्रमाणे काम करावं. काही मंडळी त्याच्यातूनही कट शोधणारे म्हणजे वाटा शोधणारे असतात, की पळवाटा, की कामावरती वेळेत आलाय, वेळेत माघारी जातोय, पण मधल्या काळामध्ये टाइमपास करतोय. माझ्या मते हे चुकीचं आहे. मग कामात आल्यानंतर तुम्ही, आणि शासकीय नोकरी म्हणजे तुम्ही शासनाची फसवणूक करत असताल तर ते चुकीचं आहे. काम दिलेल्या वेळामध्ये चालू करणं आणि काम दिलेल्या वेळात संपवणं हे गरजेचं आहे. काही निमित्ताने समजा वेळ लागतोय, ऑडिटचं काम चाललंय आणि म्हणून काही वेळ लागलाय, काही इव्हेंट आहे म्हणून वेळ लागतोय, ते समजू शकतो आपण. पण 365 डेज म्हणजे जेवढे वर्किंग डेज आहेत त्या प्रत्येक दिवशी जर तुम्हाला 2-2.5 तास उशीर होत असेल आणि त्याच्यामुळं कौटुंबिक कलह निर्माण होत असेल तर अशा पद्धतीचं काम टाळलेलं बरं आणि नियमाप्रमाणे तिथून बाहेर पडणं हे योग्य ठरू शकेल. अर्थात किती वेळ काम शासकीय रचनेतून द्यायचं आहे हा निर्णय गव्हर्नमेंट घेईल. जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता आणि हा व्यवसाय तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त आनंद देणारा आणि जास्त पैसा देणारा असतो तेव्हा
कमी वेळातलं काम हे सुद्धा उपयुक्त ठरतं. माझ्या पाहण्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की जी दिवसाची फक्त 3च तास काम करतात. 3 तास कामातून आठवड्याभराचं इन्कम ते त्याच्यातून काढतात. अशा पद्धतीने क्रिएटिव्ह ते काम करतात. उरलेला वेळ हा लेशरसाठी किंवा क्रिएटिव्हिटीसाठी हा वापरला जातो. ज्याला विश्रांती पण म्हणता येणार नाही, आळस पण म्हणता येणार नाही, परंतु तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढताय. अशा केसमध्ये मी म्हणेल की दॅट इज द ब्युटिफुल काइंड ऑफ बिझनेस ऑर जॉब, ज्याच्यामध्ये तुम्ही 3च तास दिलेत, 4च तास दिलेत, पण तुम्ही दिवसभराचं काम उरकलंय. याला निश्चितपणे कमी वेळामध्ये जास्त आउटपुट असं आपण म्हणू शकतो. एखादा डॉक्टर आहे, एखादे ऑपरेशन समजा तासभर चाललेलं ऑपरेशन आणि त्याच्यातून त्यांना वैयक्तिकरित्या 1 लाख 1.5 लाख रुपये मिळाले. अशा पद्धतीचे खूप ऑपरेशन्स घेऊन स्वतःवरती ऑपरेशनची वेळ आणणं, स्वतःला काहीतरी व्याधी होणं, यापेक्षा एखादे डॉक्टर म्हणाले की मी सकाळी काम करतो आणि संध्याकाळी 2 तासाची ओपीडी, मधला वेळ मी माझ्या विश्रांतीचा, कुटुंबातल्या सदस्यांना वेळ देण्यासाठीचा ठेवतो. तर हे गरजेचं आहे. आपण एक व्हिडिओ केलाय वर्क लाईफ बॅलन्सचा, तो पण गरजेचा आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण काही उदाहरणं सांगतो की वाहून घेऊन काम करणं, याच्यामध्ये 12-12, 14-14 तास काम करणं, हा सुद्धा करिअरचा एक आदर्श मुद्दा आहे. पण जर ते काम त्याला आवडतच नसेल तर ते करू नये. आवडीचं काम आहे, काहीतरी त्याला एक्सलन्स गाठता येतोय आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी ओढून ताणून ते काम केलेलं आहे, जे ओढून ताणून करताना शरीराला बाधा होत नाहीये, कुटुंबाला त्रास होत नाहीये. अशा केसमध्ये अशी वाढलेल्या तासांची कामं ही चालू शकतात, असं एक्सेप्शन मी या ठिकाणी नक्की सांगतोय. त्या कामामध्ये प्रत्यक्ष काम किती आहे हा सुद्धा मुद्दा येतो. म्हणजे तुमचं कामच 2 तासांचं आहे पण प्रवास 6 तासांचा आहे, या केसमध्ये त्याला 8 तास काम म्हणायचं का, हा सुद्धा मुद्दा येतो. काही मंडळींच्या बाबतीमध्ये असं होतं की ते आठवड्याचे 3च दिवस काम करतात, उरलेले 3-4 दिवस म्हणजे सुट्टी किंवा न घेता किंवा घेऊन हे इतर कामांसाठी, स्वतःसाठी, स्वतःची कामं, कुटुंबातल्या सदस्यांची कामं, मेडिकल इमर्जन्सी, या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकतात. तुम्हाला जर वेळेचं बंधन नसेल आणि वेळेचं फ्रीडम असेल, फॉर एक्झाम्पल काही लोक वर्क फ्रॉम होम करतात, म्हणजे मुलाला शाळेतून आणायचंय सोडायचंय, क्लासला न्यायचंय सोडायचंय, आई वडिलांना दवाखान्यात न्यायचंय आणि सोडायचंय, आणि मग उरलेला जो वेळ आहे तो मग एक्सटेंडेड आवर्स, मग 9 वाजेपर्यंत तुम्ही काम करताय आणि मग जेवायला बसताय 9 वाजता, सकाळी 8ला काम चालू केले, मधले 2-2.5 तास तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिलेत. असं झालं तर ते सगळ्यात बेस्ट होऊ शकेल. कारण या केसमध्ये तुम्ही सगळ्या ठिकाणी पाय ठेवताय, काम सुद्धा करताय, तिथे कमतरता नाही. तुम्ही स्वतःला वेळ देताय, व्यायाम करताय, योगासनं करताय, खरेदीला जाताय, छंदांसाठी वेळ ठेवताय, गाणी पण म्हणताय, कुटुंबाला वेळ देताय, मित्रांना वेळ देताय. अशा केसमध्ये आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्याला मात्र एखाद्या क्षेत्रामध्ये A++ काहीतरी एक्सलन्स करायचा असतो, खूप मोठी स्वप्न असतात, त्याला मग त्याचं कुटुंब पण म्हणतं की ठीक आहे तू हे काम कर, कारण या कामातून तुझं एक्सलन्स, म्हणजे एकदम रेअर केस असतात ज्याच्यामध्ये राष्ट्रीय लेवलचे खेळाडू असतील, त्यामध्ये एखादा उच्च प्रतीचा सायंटिस्ट असेल, एखादा खूप भारावून गेलेला एखादा उद्योजक असेल, कुणीतरी कलाकार असेल, तो त्या ठिकाणी त्याला काम मिळतंय तर तो करतोय. मला असं वाटते तो जर ते आनंदाने करत असेल तर त्याने एक्सटेंडेड आवर्स 70 तासाचे 90 तासापर्यंत गेलाच हरकत नाही. कारण काही करिअर्स ही कमी कालावधीची असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कलाकार आहे, त्याला 3 चित्रपटांमध्ये काम आलंय आणि म्हणून तो दिवसाचे 15 तास काम करत असेल तर ते त्याच्यासाठी गरजेचं आहे, कारण त्याला नंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये कामं मिळतील का त्याला माहीत नाहीये, तो ते काम करतोय. अर्थात शारीरिक बॅलन्स, म्हणजे ज्याला हेल्थबद्दलचा बॅलन्स ठेवून आपल्याला हे करायला लागेल. ओढाताण करून हे जर करत असताल तर पुढे काही व्याधी निर्माण होऊ शकतात. सो कामाच्या वेळा आनंददायी असतील तर जास्त वेळ करावं. काही एक भारावून जाऊन आपण करतो, म्हणजे उदाहरणार्थ एखादी ॲक्टिव्हिटी, त्या ॲक्टिव्हिटीच्या दृष्टीने अलीकडचे 10-12 दिवस आपल्याला काम करावं लागतं, जास्त वेळ काम करायला हरकत नाहीये. पण ह्या सगळ्या प्रक्रियेतून प्रत्येक दिवशी करमणुकीचा थोडा वेळ असला पाहिजे. प्रत्येक आठवड्याला करमणूक, शॉपिंग, फिरायला जाणं, कुटुंबासाठीचा वेळ हा असलाच पाहिजे. 4-5 दिवस जोरदार काम केलं, 2-3 दिवस कुटुंबासाठी दिले, असं चालू शकतं. दिवसातले अर्ली इन मॉर्निंग काम चालू केलं, 4 वाजेपर्यंत काम संपलं, उरलेला सगळा वेळ आपल्या रिक्रिएशनला दिला, हे चालू शकतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्सेप्शन असं की वाहून घेतल्यानंतर आणि काम खूप वेळ केल्यानंतर तुझा विकास होतोय. या विकासामध्ये तसं म्हटलं तर तुला, तुझ्या आरोग्याला, तुझ्या कुटुंबाला कसली बाधा येत नाहीये.
छान पद्धतीने सगळं बॅलन्स झालेलं आहे, काम जास्त करून सुद्धा, आणि त्याच्यातून एक मोठं करिअर निर्माण होतंय, त्या केसमध्ये ते 90 तासांचं गणित तिथं बसलं तर चालू शकतं. पण तू 90 तास काम करतोय म्हणून सगळ्यांना 90 तास काम करायला सांगणं हे चुकीचं आहे. आवडीने जे करतील त्यांना करू देत, परंतु ज्यांचं काम नावडीचं आहे आणि त्यांनी जर तिथं 70 तास 90 तास केलं तर त्यांना ते सगळा काळ हा दुःखाचा, त्रासाचा, टेन्शनचा राहू शकतो. यातून त्यांना BP शुगर सारखे आजार होऊ शकतात. म्हणून फार बॅलन्स पण ठेवायला पाहिजे. दुसरी बाजू मगाशी सांगितली की फार कमी वेळ काम करून जास्त उत्पन्न काढणारे आणि उरलेला सगळा वेळ स्वतःसाठी देणारे, हे तर एकदम बेस्ट कॅटेगरी केस असते. कधी कधी मलाही आनंद वाटतो की एका दिवशी 2 तासाचं व्याख्यान झालं, उरलेला सगळा वेळ शांतपणे विश्रांती, वाचन, गाणी म्हणणे, कुटुंबासाठी वेळ असा देता येतो. आणि असं जर दररोज असल्यानंतर मिळणारा तो आनंद जो आहे तो, अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं लागेल, कला कौशल्य जपणाऱ्या क्षेत्रात काम करावं लागेल. नोकरी करताना या सगळ्या गोष्टी जमणार नाहीत. आणि म्हणून मी सुद्धा या सगळ्या गोष्टी स्वकेंद्रित म्हणजे स्वतःवरती लक्ष देऊन, कुटुंबामध्ये थांबून, कुटुंबातल्या लोकांना वेळ देऊन, एखादंच रेकॉर्डिंग केलं, 2 गाणी म्हटली, 3 तासांचं लिखाण केलं, उरलेला वेळ सगळ्यांसाठी, अशा पद्धतीने रचना लावता येऊ शकते. अर्थात एखाद्या दिवशी प्रवास असेल तर त्या दिवशी मात्र 12-14 तास प्रवास प्लस व्याख्यान असं होऊ शकतं. हे खेळाडूंच्या बाबतीत होऊ शकतं, हे राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतं, एखाद्या उद्योजकाच्या बाबतीत होऊ शकतं. पण जे ठराविक पद्धतीने नोकरी करणारी मंडळी आहेत, ज्याचं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी 1.5 तास प्रवासात जातोय, प्रवासात म्हणजे काही तर डबल 3 तास 2 तास प्रवास करणारे लोक असतात, त्यांच्यासाठी मात्र हे सुचवता येणार नाही. जर ते काम नोकरी म्हणून असेल तर ते 8 तासांपेक्षा जास्त नको, किंवा शासन किंवा ILO किंवा यांचे जे नियम आहेत त्याच्यापेक्षा ते जास्त निश्चितपणे नकोत. आनंदाचं काम जर असेल तर ते नक्कीच कमी वेळात पण संपू शकतं. आनंदाचं काम एक्सटेंडेड असेल तर ते सुद्धा चालू शकतं. धन्यवाद. काम किती करायचंय तुम्ही ठरवा, परंतु नोकरी करत असताना तुम्हाला स्वतंत्र अधिकार नाहीये म्हणण्याचा. अर्थात ही चर्चा आहे, फक्त याच्यात कुणी कुणावरती कंपल्शन करणार नाहीये. निदान चर्चेला जरी विषय आला काम किती वेळ असावं, मला नेहमी असं वाटतं की काम हे कमी वेळाचं असावं, उरलेला वेळ हा स्वतःसाठी असावा. मला ते फॉलो करता येतं, तुम्ही ते करू शकता का? तुम्ही विचार करा, कॉमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा. पण हे पण लक्षात ठेवा, जास्त वेळ कामाची सुद्धा मज्जा असते, ती मज्जा सुद्धा घेता आली पाहिजे. धन्यवाद.